नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण त्रिकोणमितीचा पुढचा 7 नंबरचं उदाहरण पाहणार आहे सिद्ध करामधलं. तर ज्या विद्यार्थ्यांनी हा माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तर त्या विद्यार्थ्यांनी हा माझा चॅनल सबस्क्राईब करावे. तर चला बघू, तर आपण सिद्ध करामधलं 7 नंबरचं उदाहरण आहे. साइन रेशो 4 थिटा मायनस कॉस रेशो 4 थिटा बरोबर 1 मायनस 2 कॉस वर्ग थिटा ते बरोबर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणायची आहे. तर प्रथमतः आपण डावी बाजू LHS लिहून घेऊया. LHS बरोबर RHS आपल्याला आणायचं आहे. तर ह्या डाव्या बाजूला आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो. कसे? साइन वर्ग थिटा कंसाचा वर्ग मायनस चिन्ह जशाच तसे कंसामध्ये कॉस वर्ग थिटा आणि हा कंसाचा वर्ग, म्हणजे ह्याची बाजू हे ह्या बाजूच्या बरोबर आहे. कसं? 2 दुनी 4 म्हणजे ह्या बाजूच्या बरोबर, म्हणजे ह्या साइन ची जे पॉवर 4 आहे तर हे बरोबर आलेली आहे. तर आपण ज्यावेळेस ह्या किमतीला आपण बघितलो त्यावेळेस आपल्याला बीजगणिताचा एक फॉर्म्युला लक्षात आला असेल, तो म्हणजे a चा वर्ग मायनस b चा वर्ग बरोबर a प्लस b आणि a मायनस b. म्हणजे हा a म्हणा आणि हा b म्हणा, ह्या दोघांचा वर्गाची जी किंमत आहे ती a प्लस बी a मायनस बी, म्हणजे ह्या समीकरणाची एक वेळेस बेरीज करायची आणि एक वेळेस वजाबाकी केल्यानंतर a चा वर्ग b चा वर्गच्या बरोबर ह्याची किंमत येणार आहे. तर बघूया आपण हे याची एक वेळेस बेरीज करू आणि एक वेळेस वजाबाकी करूया. तर इथं बघा, साइन वर्ग थिटा एक वेळेस बेरीज प्लसचं चिन्ह कॉस वर्ग थिटा कंस बंद, तर दुसरा कंस साइन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा, म्हणजे एक वेळेस आपण याची बेरीज केलेली आहे आणि एक वेळेस याची आपण वजाबाकी केलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला बघितला असाल, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 किंमत आहे. हा पहिली आयडेंटिटी आहे त्रिकोणमितीची. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे या ठिकाणी लिहिलेला आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. त्याच्यामुळे आपण इथं 1 असं लिहू शकतो आणि इथं गुणिले चिन्ह जशाच तसे. आणि जे हे साइन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा आहे ते आपण इथे लिहू शकतो साइन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा, हा जशाच तसे लिहिलो. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्याला यावेळेस गुणू त्यावेळेस फक्त किंमत काय राहणार आहे? साइन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा ही किंमत राहणार आहे. तर आता ह्याच प्रॉपर्टीचा वापर करून आपण हिची म्हणजे हे सिद्ध करू कशा पद्धतीने करू शकतो बघा तुम्ही. आता म्हणजे हा आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आहे. ज्यावेळेस हा कॉस थिटा इकडे जाईल म्हणजे काय होईल? 1 मायनस कॉस वर्ग थिटा बरोबर काय होईल? साइन वर्ग थिटा. म्हणजे या साइन वर्ग थिटाच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो 1 मायनस कॉस वर्ग थिटा, हा चिन्ह जशाच तसे आणि कॉस वर्ग थिटा या आपण लिहू शकतो. का बरं लिहू शकतो? कारण ह्या 1 मायनस कॉस वर्ग थिटाची किंमत ही साइन वर्ग थिटाच्या बरोबर आहे. या पहिल्या आयडेंटिटीवर आपण प्रूफ केलेलं आहे. काय? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असल्यामुळे हा प्लस कॉस थिटा तिकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जाईल. म्हणजे काय होईल? 1 मायनस कॉस वर्ग थिटा मायनस हा कॉस वर्ग थिटा जशाच तसे आपण खाली आणलेला आहे. आणि हे 1 ने ह्या समीकरणाला गुणल्यानंतर हे समीकरण ऍज इट इज जशाच तसे राहणार आहे. ह्या समीकरणामध्ये काहीच बदल होणार नाही. आता ह्या ठिकाणी बघू शकता हे 1 जशाच तसे राहील. मायनस मायनस प्लस होणार आहे, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल आणि तो -2 होईल, म्हणजे -2 कॉस वर्ग थिटा. तर हे ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू ही सिद्ध झालेली आहे. तर इथं आपण तुम्ही लिहू शकता LHS बरोबर RHS. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही सिद्ध केलेली आहे. ते कशा पद्धतीने सिद्ध केलेले आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. मी आणि वेळेस सांगतो तुम्हाला. तर बघा, हा आहे समीकरण. ह्याला आपण असं कन्वर्ट करू शकतो. कसं? साइन वर्ग थिटा कंसाचा वर्ग मायनस कॉस वर्ग थिटा आणि या कंसाचा वर्ग, हे आहे a आणि हे आहे b. तुम्हाला सांगितलं होतं a मायनस b चा वर्ग बरोबर a प्लस बी आणि a मायनस बी. तर इथं तुम्ही हे कारण लिहिलं ते कारण लिहू शकता. काय? a मायनस b चा a वर्ग मायनस b वर्ग बरोबर a प्लस बी आणि a मायनस बी. तर बघा, हा a प्लस बी आणि हा a मायनस बी याची किंमत a चा वर्ग मायनस b चा वर्गाच्या बरोबर किंमत असते. बरोबर आहे? मग आपण इथे लिहिलो साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत काय राहते? 1 आपण जशाच तशी लिहिलेलं आहे. आणि साइन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा आपण खाली जशाच तशी लिहिलेलं आहे. आणि साइन वर्ग थिटाची किंमत काय आहे? 1 मायनस कॉस वर्ग थिटा आहे. तो कसा येईल? हा कॉस वर्ग थिटाच्या वेळेस इकडे जाईल म्हणजे मायनस होईल. काय? 1 मायनस कॉस वर्ग थिटा बरोबर साइन वर्ग थिटा, हे तुम्ही इथे लिहू शकता. कारण घेतलेलं आहे आपण
साइन वर्ग थिटा बरोबर 1 मायनस कॉस वर्ग थिटा आपण लिहू शकतो, त्याच्यामुळे आपण ते लिहिलेलं आहे. आणि एक जशाच तसे इथलं आणि मायनस मायनस प्लस होणार आहे, म्हणजे 2 कॉस वर्ग थिटा येईल आणि हे मायनसचे चिन्ह जशाच तसे राहणार आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध झालेले आहे. तर चला आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. आठ नंबरचं गणित आहे. सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा भागिले 1 मायनस साइन थिटाच्या बरोबर डावी बाजू बरोबर आपल्याला उजवी बाजू दाखवायची आहे. तर आपण इथे लिहून घेऊया LHS. तर डावी बाजू आपण लिहून इथं सेक थिटा का असतो, तो असतो 1 भागिले कॉस थिटा, अधिकचं चिन्ह जशाच तसे. टॅन थिटा असतो साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता ह्या दोन्ही समीकरणाची आपल्याला अगोदर बेरीज करायची आहे. कॉस थिटा हा पाया सारखा असल्यामुळे आपण हा जसाच तसा इथे घेऊ शकतो. म्हणजे काय, कॉस थिटा आणि हा समीकरण वर 1 अधिक साइन थिटा, ह्या दोन समीकरणाची बेरीज. आता इथं बेरीजचं चिन्ह असल्यामुळे आपल्याला इथं वजाच्या चिन्हाने गुणायचं आहे. म्हणजे आपल्याला सिद्ध करण्यासाठी एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या सूत्रामध्ये बसल्यानंतर आपल्याला सिद्ध करण्यास सोपं जाईल. आता इथं प्लस आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं मायनसने गुणावं लागेल. मागच्या एक्झाम्पल मधून आपण पाहिलं होतं एचा वर्ग वजा बीचा वर्गची किंमत दिलेली होती, आपण ए प्लस बी आणि ए मायनस बी केलेलं होतं. आता ह्या उदाहरणामध्ये ए प्लस बी आणि ए मायनस बी करून एचा वर्ग वजा बीच्या वर्गच्या बरोबर आपल्याला किंमत करायची आहे. तर आपण इथून गुणून घेऊया 1 मायनस साइन थिटा गुणिले 1 मायनस साइन थिटाने. म्हणजे काय, ए प्लस बी गुणिले ए मायनस बी याची किंमत एचा वर्ग वजा बीचा वर्गाच्या बरोबर असते. म्हणजे 1 चा वर्ग हा 1च येईल अधिक साइन वर्ग थिटा हा बीचा वर्ग झाला साइन वर्ग थिटा भागिले. आता हा कॉस थिटा गुणिले 1 गुणिले साइन थिटा जशाच तसे नाही इथं वजा येईल. म्हणजे एचा वर्ग वजा बीचा वर्ग अधिक येणार नाही, इथं वजा येणार आहे. म्हणजे कॉस थिटा गुणिले 1 मायनस साइन थिटा. आता इथं पहिल्या रेंजने बघू शकता. आता याची किंमत ही कॉस वर्ग थिटाच्या बरोबर आहे. इथं बघा कॉस वर्ग थिटा बरोबर 1 हा साइन थिटा तिकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जाईल. म्हणजे कॉस वर्ग थिटा बरोबर 1 मायनस साइन वर्ग थिटा याची किंमत जी आहे ती कॉस वर्ग थिटाच्या बरोबर येणार आहे. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो कॉस वर्ग थिटा ची किंमत काय आहे, बरोबर 1 मायनस साइन वर्ग थिटाच्या बरोबर आहे. आणि हा कॉस थिटा जसाच तसा कॉस थिटा गुणिले 1 मायनस साइन थिटा. आता हा वर्गाहून हे वर्ग आणि हे कॉस थिटा पूर्णपणे कॅन्सल होईल आणि राहणार आहे तो फक्त कॉस थिटा भागिले 1 मायनस साइन थिटा. तर अशा पद्धतीने आपली LHS बरोबर RHS म्हणजे डावी बाजू ही सिद्ध झालेली आहे. ते कशा प्रकारे आपण सिद्ध केलेली आहे ते अनेक वेळेस मी सांगतो तुम्हाला. सेक थिटा हे तुम्हाला माहिती आहे, सेक थिटा असतो 1 भागिले कॉस थिटा अधिकचं चिन्ह जशाच तसे. टॅन थिटाची किंमत असते साइन थिटा भागिले कॉस थिटा, हे आपण लिहिलेलं आहे. आता दोघांचा बेस समान असल्यामुळे आपण कॉस थिटा हा खाली लिहिलेला आहे आणि 1 प्लस साइन थिटा जशाच तसे लिहिलेला आहे. इथं गुणाकार न करण्याचं कारण म्हणजे दोघांचा बेस समान असल्यामुळे आपण इथं गुणाकार केला नाही. जर दोघांचा बेस जर समान नसता तर आपण गुणाकार केला असता. म्हणजे 1 प्लस साइन थिटा जशाच तसं. ह्याला आपण मायनसने गुणलं, मायनसने गुणल्यानंतर 1 मायनस साइन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा गुणिले 1 मायनस साइन थिटा हे व्हॅल्यू आहे. मग कॉस स्क्वेअर थिटाची किंमत जी आहे ती 1 मायनस साइन वर्ग थिटाच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण कॉस वर्ग थिटा त्या ठिकाणी लिहिलेला आहे भागिले कॉस थिटा गुणिले 1 मायनस साइन थिटा ही किंमत ऍज इट इज जशाच तशी आपण लिहिलेली आहे. आता कॉस वर्ग थिटा आणि कॉस थिटा हे भागिले असल्यामुळे एक कॉस थिटा कॅन्सल झाला, वर राहिला तो फक्त कॉस थिटा भागिले 1 मायनस साइन थिटा. आणि सिद्ध पण आपल्याला तेच करायचं आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू एकदम सोप्या पद्धतीने आपण सिद्ध केलेली आहे. तर चला पाहूया पुढचा एक्झाम्पल. 9 नंबरचं गणित आहे टॅन थिटा अधिक 1 भागिले टॅन थिटा बरोबर 2 टॅन वर्ग थिटा अधिक 1 भागिले टॅन वर्ग थिटा बरोबर 2 हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आपण कशा पद्धतीने ह्याला सिद्ध करायचे ते पाहूया. जरी हे गणित दिसायला तुम्हाला मोठं दिसलं तर काहीच नाही, फक्त एका बीजगणिताच्या सूत्रानुसार हा गणित टोटली सुटून जाईल तुम्हाला. तर तुम्हाला हा फॉर्म्युला तर माहित असेल, ए अधिक बीचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab
ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे किमती ज्यावेळेस आपण तुम्ही ठेवून जातात त्यावेळेस आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू एकदम सोप्या पद्धतीने 3 ते 4 स्टेप मध्येच आपल्याला उत्तर मिळून जाईल. ते कशा प्रकारे मिळून जाईल हे तुम्ही ते इथं पाहू शकता. आता तर बघा ए अधिक बी चा वर्ग म्हणजे ए म्हणजे इथं फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला मी आधी. ए अधिक बी चा वर्ग बरोबर कशाचा राहणार आहे ए वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab म्हणजे इथं बरोबर चिन्ह लिहिता. आता बघा ए चा वर्ग म्हणजे टॅन चा वर्ग अधिक बी चा वर्ग म्हणजे हे बघा 1 भागिले टॅन चा वर्ग अधिक 2 गुणिले 1 म्हणजे काय ए म्हणजे काय टॅन थिटा गुणिले 1 भागिले टॅन थिटा बरोबर. आता हे 2 आहे 2 चा वर्ग काय राहणार आहे आपल्याला 4 बरोबर आहे. आपण काही नाही केलं फक्त जे ह्याला ए मांडलं आणि ह्याला बी मांडलं ह्याच्या किमती ह्या सूत्रामध्ये ठेवल्या. कशामध्ये ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab मध्ये. तर आता बघा तर इथून हा टॅन कॅन्सल होईल आणि हा टॅन कॅन्सल होईल. आता राहणार आहे काय बघा टॅन वर्ग थिटा अधिक 1 भागिले टॅन वर्ग थिटा आपण असं पण लिहू शकतो. टॅन वर्ग थिटा म्हणजे हे 1 चा वर्ग 1 राहील आणि टॅन वर्ग थिटा अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. आणि हे 2 राहील आणि हे 4 जशाच तसे म्हणजे हा टॅन कॅन्सल झाला. ज्यावेळेस हे 2 पलीकडे जाईल म्हणजे हा प्लस आहे हा टॅन तर पलीकडे गेल्यानंतर हा 2 मायनस मध्ये होणार आहे. तुम्ही एक स्टेप खाली वाढवू शकता. तर आता बघा 4 मधून 2 गेल्यानंतर तर इथं आता खाली बघा टॅन वर्ग थिटा बरोबर 1 भागिले टॅन वर्ग थिटा बरोबर 2. तर अशा प्रकारे डावी बाजू बरोबर उजवी बाजू एकदम सोप्या पद्धतीने आपण एका सूत्राच्या सहाय्याने 4 स्टेप मध्ये हा उत्तर मिळवलेला आहे. ते कशा प्रकारे मिळवलेले आहे या ठिकाणी मी तुम्हाला अनेक वेळेस समजावून सांगतो. तर हे किंमत मानली ए आणि हे किंमत मानली बी. ए अधिक बी चा ए अधिक कंसात ए अधिक बी चा वर्ग बरोबर हा कशाचा बरोबर असतो ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab. तर तुम्ही याला मी अगोदरच सांगितलेलं होतं म्हणजे काय ए अधिक बी चा वर्ग कशाच्या बरोबर असतो ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab त्या बरोबर असतो. त्याच्यामुळे आपण ह्या किमती इथं ठेवलेल्या आहे ए अधिक बी चा वर्ग अधिक 2ab हा ह्याच्या बरोबर असतो. मग हो का ए चा वर्ग टॅन चा वर्ग अधिक बी चा वर्ग म्हणजे 1 भागिले टॅन चा म्हणजे हा पूर्ण ह्याचा वर्ग अधिक 2 टॅन ए आणि गुणिले बी म्हणजे 1 भागिले टॅन म्हणजे हा टॅन कॅन्सल झाला. ह्याला काय टॅन वर्ग थिटा अधिक 1 भागिले टॅन वर्ग थिटा आणि फॉर्म्युला हे करून टाकतो तुम्हाला बरोबर. आणि ह्या 2 चा वर्ग आपण 4 इथं ठेवलेला आहे आणि इकडं हे 2 राहतं हे 2 इकडे राहतं हे 4 इथं आहे. मग हे 2 तिकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जाईल म्हणजे राहणार काय टॅन वर्ग थिटा बरोबर 1 भागिले टॅन वर्ग थिटा बरोबर 2. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपण सिद्ध केलेली आहे. तर चला पाहूया पुढचा एक्झाम्पल. तर 10 नंबरचं गणित आहे टॅन ए भागिले 1 अधिक टॅन चा वर्ग ए आणि कंसाचा वर्ग आहे अधिक क्वाट ए भागिले 1 अधिक क्वाट वर्ग ए आणि कंसाचा वर्ग याची किंमत जी आहे साइन ए आणि कॉस ए च्या बरोबर आणायची आहे. साइन ए आणि कॉस ए च्या बरोबर आणायची आहे. तर आता बघा आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू एकदम सोप्या पद्धतीने सिद्ध करणार आहे. हे पण गणित दिसायला मोठं दिसत असेल पण हा पण थोडा लेंथी आहे जास्त नाही. म्हणजे गेल्या जे एक्झाम्पल मध्ये होतं ते आपण फक्त एका फॉर्म्युलाद्वारे सोडलं होतं. लाईक थोड्याफार स्टेप वाढतील. आता बघा हे टॅन ए जशाच तसे घ्यायचं टॅन ए. आता खाली बघा 1 अधिक टॅन वर्ग ए. ज्यावेळेस तुम्ही ह्याला बघितलं आपल्या आता या ठिकाणी दुसऱ्या रेंट आहे याची जी किंमत आहे 1 अधिक टॅन वर्ग ए ची ही जी आहे ती सेक वर्ग थिटाच्या बरोबर आहे. म्हणजे आपण इथं असं लिहू शकतो सेक आता इथे 4 लिहावं लागेल कारण इथं 2 आहे बेदुनी 4a त्या बरोबर याची किंमत आहे आणि प्लसला जशाच तसे आणि क्वाट ए हा पण जशाच तसे. आणि आता या ठिकाणी पाहू शकता 1 अधिक क्वाट वर्ग ए ची किंमत जी आहे ती कोसेक च्या बरोबर आहे. म्हणजे आपण इथं असं लिहू शकतो कोसेक वर्ग नाही हे चौथा घाती त्याचा आणि हे जशाच तसे बरोबर आहे. आपण काही नाही केलं की दुसरी आयडेंटिटी जी आहे 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटाची. तर तिच्याऐवजी आपण सेकची किंमत लिहिलेली आहे आणि ह्याच्याऐवजी आपण कोसेकची किंमत लिहिलेली आहे. म्हणून म्हणतो की तुम्हाला फॉर्म्युले पार्ट असलेच पाहिजे. त्याच्यामुळेच आपल्याला हे एकदम अगदी सोप्या पद्धतीने सिद्ध करता येईल. आता बघा टॅन ए ची किंमत आपण लिहू शकतो काय
साइन ए भागिले कॉस ए, आता हे सर्वात मोठा भागिले आला इथला, आणि हा सेक चौथा घात ए, म्हणजे याला आपण असं पण लिहू शकतो. आता हे सेक आहे, सेक म्हणजे काय आहे तर आहे कॉसचा रिव्हर्स, म्हणजे 1 भागिले कॉसचा चौथा घात ए, बरोबर आहे. ए अधिक जसं तसं कॉट असतो तो कॉस ए भागिले साइन ए, आणि कोसेक जो असतो तो असतो साइन चौथा घात ए. बरोबर आहे. आता आपण काही नाही केलं, फक्त टॅन ए आणि कॉट एची किंमत लिहिलेली आहे, आणि ह्याचा आपण रिव्हर्स घेतलेला आहे. इथं 1 भागिले साइन चौथा घात ए. आता बघा, आता हे पूर्ण तुम्ही इथं लक्षात ठेवा. आता आपल्याला हे जे खालचं समीकरण आहे ते वरती न्यायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे हे इकडं, हा जर इकडं भागाकारामध्ये असेल तर हा वर गुणाकारामध्ये जाईल, म्हणजे कॉस ए ओव्हर जाईल, हा 1 इथे येईल. तर आता पाहूया आपण, म्हणजे एक स्टेप मी इथे खोडून देतो, तुम्ही व्यवस्थित लिहूनच घेतला असेल तर बघा. आता काय होतो हा, आता हे साइन ए भागिले कॉस ए. आता ज्यावेळेस हा वरती जाईल म्हणजे काय होईल, कॉस चौथा घात ए भागिले हा 1 जशाच तसा राहील खाली, बरोबर आहे. आणि आता बघा, आता कॉस ए जी इकडं ए प्लस चिन्ह जशाच तसे, कॉस ए भागिले साइन ए गुणिले हा साइन वरती जाईल, म्हणजे साइनचा चौथा घात ए भागिले 1. पण काय नाही केलं, फक्त त्याच्या किमती जी आहे ते उलट करून लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आता आपण इथं या ठिकाणी पाहू शकतो की हा जे 4 आहे आणि हा 1 आहे. ज्यावेळेस आपण याची काटणपूट करू म्हणजे इथं राहणार आहे 3, आणि हा साइन मधून हा साइन 4 गेल्यानंतर इथं साइन राहणार आहे 3, म्हणजे साइन ए गुणिले कॉस जे आहे हे 3 ए राहणार आहे, अधिकचं चिन्ह जशाच तसे कॉस ए अधिक साइन 3 ए, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण काटाकूट केलो त्यावेळेस इथं 4च्या ऐवजी 3 राहणार आहे, कारण हा कटला आणि हा पण कटला आणि हा पण कटला, म्हणजे इथं साइन ए गुणिले कॉस ए अधिक साइन ए राहणार आहे. आता या ठिकाणी आपण कॉमन घेऊ शकतो. कॉमन घेऊन याचा अर्थ फक्त झालं शेवटच्या स्टेजमध्ये. आता आपण इथं कॉमन काय घेऊ शकतो तर साइन ए गुणिले कॉस ए हे कॉमन घेऊ शकतो. आता या ठिकाणी साइन ए कॉमन घेतल्यामुळे हा कॅन्सल होईल, आणि इथं कॉस ए असल्यामुळे इथं राहणार आहे फक्त कॉस वर्ग ए, बरोबर आहे. आणि ह्या ठिकाणी अधिकचं चिन्ह असल्यामुळे आपण अधिक दिलेलं आहे. आता इथं कॉस ए आणि साइन ए कॉमन आहे, त्याच्यामुळे कॉस ए कटून जाईल आणि फक्त राहील साइन वर्ग ए, बरोबर आहे. तर आपण काही नाही केलं, फक्त जे आहे इथून कॉमन घेतलेलं आहे, काय साइन ए आणि कॉस ए कॉमन घेतलेला आहे सगळ्यामध्ये ए असल्यामुळे, आणि इथं साइन ए कॅन्सल होईल आणि कॉस वर्ग ए अधिक जशाच तसे कॉस इथून या ठिकाणी कॅन्सल होईल, आणि जो आहे साइन 3 मधून म्हणजे 1 साइन गेल्यानंतर 2 राहील, म्हणजे साइन वर्ग ए. आता तुम्हाला तर माहितीच आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची बरोबर किंमत काय राहणार आहे 1, म्हणजे ह्याची पूर्ण समीकरणाची किंमत 1 राहणार आहे. आणि हा साइन ए गुणिले कॉस ए जशाच तसा, म्हणजे हा गुणल्यानंतर या समीकरणाला काहीच फरक पडणार नाही, बरोबर. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे पण एकदम सोप्या पद्धतीने आपण प्रूफ केलेले आहे. तर बघा इथून मी तुम्हाला रिपीट सांगतो, म्हणजे हे आपण उलट केलेलं आहे. उलट केल्यानंतर हा कॉस मधून हा कॉस गेला, राहिला 3 कॉस, हो या ठिकाणी 3 कॉस राहिले. हा साइन मधून हा साइन गेल्यानंतर हे गुणाकाराचं चिन्ह आहे मध्ये, राहिलं का कॉस ए अधिक साइन 3 ए. आता तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे समजत नसेल की साइन ए गुणिले कॉस ए कुठून घेतलेलं आहे, तर आपण याचं कॉमन घेतलेलं आहे, बरोबर आहे. साइन ए गुणिले कॉस ए, आता कॉमन घेतल्यामुळे इथून हे साइन ए पूर्णपणे कॅन्सल होऊन गेला इथं असल्यामुळे, फक्त इथं काय राहिला कॉस वर्ग ए राहिला. इथं 3 आहे, इथं पण 1 आहे, 3 मधून 1 गेल्यानंतर 2 राहिला अधिक. आता इथं बघा कॉस ए आहे, हे कॉस ए कॅन्सल झाला कॉमन असल्यामुळे, आणि इथं आहे साइन ए, आणि इथं साइन एचा तिसरा 3 मधून हा साइन ए गेल्यानंतर साइन ए 2 राहिला, आणि याची किंमत 1 च्या बरोबर आहे, म्हणजे 1 ने या समीकरणामध्ये काहीच फरक पडणार नाही. हे बरोबर 1 आहे, कारण आपली पहिली आयडेंटिटी माहित आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असल्यामुळे इथं आपण 1 लिहू शकतो. आणि 1 लिहिल्यानंतर साइन ए गुणिले कॉस ए या ठिकाणी सिद्ध झालेला आहे, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर चला पाहूया पुढचा उदाहरण.
11 नंबरचं उदाहरण आहे सेक रेशो 4 ए कंसामध्ये 1 मायनस साइन रेशो 4 ए कंस बंद मायनस 2 टॅन वर्ग ए बरोबर 1 हे आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध करायचे आहे. तर आता या ठिकाणी बघा सेकची किंमत तुम्हाला माहित आहे काय आहे. सेकला आपण 1 भागिले कॉस चौथा घात ए असा आपण लिहू शकतो. आणि या कंसामध्ये बघा आता या कंसामध्ये आपण हे समीकरण अशा प्रकारे पण लिहू शकतो. ए चा वर्ग अधिक साइन वर्ग ए भागिले याचा वर्ग म्हणजे बेदुनी 4 आणि हे होईल. आणि त्याला असं लिहू शकतो टॅनला साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए बरोबर आहे. ह्या उदाहरणामध्ये थिटा नाही फक्त ए दिलेला आहे थिटाच्या ऐवजी त्याच्यामुळे आपण ए ए ए वगैरे लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आता इथं जर बघितलं तुम्हाला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग दिसत आहे. आता मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे ए अधिक बी आणि ए वजा बी याची एक वेळेस बेरीज करायची असते आणि एक वेळेस वजाबाकी करायची असते. तर या ठिकाणी पहा 1 भागिले कॉसचा चौथा घात ए. आता हे कंसामध्ये बघा 1 प्लस साइन वर्ग ए कंस बंद 1 मायनस साइन वर्ग ए बरोबर आहे. आणि हा 2 साइन वर्ग थिटा भागिले कॉस वर्ग थिटा जसाच तसा. आता आपण काय नाही केलं हो बघा हे ए आहे हे मायनस बी याचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए प्लस बी आणि ए मायनस बीच्या बरोबर याची किंमत असते. त्याच्यामुळे आपण एक वेळेस याची बेरीज केली आहे आणि एक वेळेस याची वजाबाकी केलेली आहे. दुसरं काही नाही केलेलं आहे. आता बघा आपण आता खाली पाहू शकता. आता इथं बघा हा याची जी किंमत आहे ती कशाच्या बरोबर आहे. याची जी किंमत आहे ती कॉस वर्ग थिटाच्या बरोबर आहे. मग आता आपण ह्या समीकरणाऐवजी आपण असं पण लिहू शकतो 1 भागिले कॉस वर्गचा चौथा घात कंसात 1 प्लस साइन वर्ग ए थिटा लिहिलेला आहे तुम्ही ए कंस बंद कॉस वर्ग ए हे 2 साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए ते थिटा वरून सह पडल्यामुळं आपण इथं थिटा लिहिलेलं आहे. आपण ए लिहावं लागेल इथं. तुम्ही मात्र परीक्षेमध्ये चूक करू नका. ए दिला असेल तर आपल्याला ए इथं लिहावं लागेल. आता या ठिकाणी बघू शकता हा 4 गेला हा 2 गेला इथं काय राहिला 1 भागिले कॉस वर्ग थिटा बरोबर आहे. आणि ह्या कंसामध्ये 1 अधिक साइन वर्ग ए बरोबर आहे. आणि इथं जी किंमत आहे ती मायनस आहे मी इथं प्लस लिहिलेलं आहे मायनस 2 साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए बरोबर आहे. आता बघा इथं म्हणजे ह्याला आपण असं पण लिहू शकतो म्हणजे हा 1 गुणल्यानंतर हा समीकरण जशाच तसा राहील. म्हणजे आपण इथं कॉस वर्ग ए आपण लिहू शकतो. म्हणजे आता ह्या दोन्ही समीकरणाचा जो आहे तो पाया समान झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता कॉस वर्ग ए आणि कॉस वर्ग ई. तर आता बघा मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला काय केलेलं आहे या गणितामध्ये. तर बघा सेकचा चौथा घात ए ची किंमत ही 1 भागिले कॉसचा चौथा घात ए लिहिलेली आहे. आणि हा याला आपण असं पण लिहू शकतो म्हणजे 1 चा वर्ग मायनस कंसामध्ये साइन वर्ग ए चा पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे बेदुनी 4 ह्याची किंमत ह्याच्या बरोबर येईल. आणि त्याची किंमत ही साइन बाय कॉस हे तुम्हाला माहितच असेल. आणि 1 भागिले कॉसचा चौथा घात ए अधिक साइन वर्ग ए कंसामध्ये 1 मायनस साइन वर्ग ए आणि 2 साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए लिहिलेला आहे. आता इथून या ठिकाणी याची किंमत ही कॉस वर्ग ए च्या बरोबर आहे. त्याच्यामुळे वर्ग कॅन्सल झाल्यामुळे इथं राहील तो फक्त 2 म्हणजे 1 भागिले कॉस चा वर्ग ए राहील. आणि इथं 1 अधिक साइन वर्ग ए आणि हे जे आहे एक कटलेलं आहे म्हणजे इथून 2 आणि इथून 4 मधून 2 गेल्यावर 2 राहील. इथे मी या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे मायनस 2 साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए लिहिलेलं आहे. आता शेवटी काय राहिलेलं आहे तर 1 अधिक साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए. आता याची पुढची प्रोसेस बघा काय मी इथं रफ करतो. तर या ठिकाणी ह्या दोन्ही जे समीकरणाचा आहे बेस समान आहे त्याच्यामुळे आपल्याला हा
कॉस वर्ग ए जसा आहे तसाच घ्यावा लागेल. आणि आता हे पुढे बघा, एक या ठिकाणी प्लस आहे आणि 2 हा साइन आहे, साइन ए आहे. आता 1 अधिक साइन ए चा वर्ग मधून जर 2 साइन वर्ग ए जर गेलं तर यावेळेस आपल्याकडे राहणार आहे 1 मायनस साइन वर्ग ए. तर या ठिकाणी बघा तुम्ही, म्हणजे हे तर कॅल्क्युलेशन माहितीच असेल ना तुम्हाला, म्हणजे हा 1 आहे, हा -2 आहे, तर आपल्याकडे राहतो तो -1, म्हणजे हा +1 आहे आणि हा -2 साइन वर्ग आहे, हा साइन वर्ग ए आहे, त्याच्यामुळे आपल्याला मायनस चिन्ह ह्या ठिकाणी द्यावं लागलं. म्हणजे काय राहिलं, 1 मायनस साइन वर्ग ए ह्या ठिकाणी राहिलेला आहे. ह्याच्यामधून हा बेस सारखा असल्यामुळे कॉस वर्ग ए ह्या ठिकाणी खाली लिहिलेला आहे आपण, आणि हा 1 मधून -2 गेल्यामुळे -1 ह्या ठिकाणी राहिलेला आहे. आता याची जी किंमत आहे कशाची, 1 मायनस साइन वर्ग ए ची किंमत ही कशाच्या बरोबर आहे, तर ही आहे कॉस वर्ग ए च्या किंमत बरोबर आहे भागिले कॉस वर्ग ए. याची जी किंमत आहे 1 मायनस साइन वर्ग ए ची पहिल्या नुसार याची किंमत जी आहे कॉस वर्ग ए नुसार आहे. आता ह्या ठिकाणी हा पण कटणार आणि प्रोडक्ट राहणार आहे तर फक्त 1, म्हणजे LHS बरोबर RHS, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे एकदम सोप्या पद्धतीने सिद्ध झालेली आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, तर आपण काय नाही केलं, म्हणजे ह्याची किंमत जी आहे कॉस वर्ग ए च्या किमतीच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट लिहिलो कॉस वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए हा खाली आहे, त्याच्यामुळे हा कटणार, म्हणजे राहणार काय फक्त 1. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणमितीमधली, म्हणजे एक शेवटचं उदाहरण आहे जे तुम्ही होमवर्क साठी घरात करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता, मी त्यावेळेस ते एक्झाम्पल घेऊन टाकेन. तर आपण 11 प्रॉब्लेम, म्हणजे सिद्ध करामधले 11 प्रॉब्लेम आणि पहिल्याचे जे 5 प्रॉब्लेम आहेत ते आपण पार्ट 5 मध्ये आपण संपूर्ण जे त्रिकोणमितीचा 6.1 संच पूर्ण केलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करावे, जेणेकरून जे पुढची व्हिडिओ आहेत जे तुम्हाला नोटिफाय करण्यात येईल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला म्हणजे तुमच्या मित्रांना वगैरे तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना जर त्रिकोणमितीमध्ये का हा पार्ट अवघड जात असेल तर ह्या व्हिडिओने थोडीफार का होणार त्यांना पण मदत भेटेल. तर हा जो व्हिडिओ आहे तो शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.